करायची नाही आपण, असं जमत नाही. आपण हे ऐकायचं फक्त, त्याच्यात आनंद. भगवंतानी 16,108 लग्न केली. कसं करता? ऐकता का वागता? ऐकायचं, असं वागायचं नाही. भगवान आमचे गुरुजी म्हणायचे भागवतामध्ये, भगवंतानी 16,108 108च का केली? आमचे गुरुजी म्हणायचे 9वी मिळाली नाही म्हणून. मिळाली असते तर भगवान ते नाही तयार होते, नाही म्हणायचं कारणच नव्हतं. 16,108 लग्न केली. हे ऐकायचं, असं वागायचा प्रयत्न आपण करायचा नाही. ज्ञानोबांनी भिंत चालवली, हे ऐकायचं का असं वागायचं? हे फक्त ऐकायचं, असं वागायचं नाही. आपण एखाद्या भिंतीवर बसलो चल म्हणालो तर बायको कीर्तनाला चल म्हटलं तर येत नाही. भिंत कशी? एखाद्या भिंतीवर बसून म्हणा चल, ते झालं. चल मला काय चल म्हणतो तुझं, तू चल, मला काय चल म्हणतो. भिंत आपल्याकडून चालत नाही, हे ऐकायचं. पण माझी सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्पतया फळाचे महाद्वीप पातलो आम्ही. ज्ञानोबा म्हणतात काही कल्पामध्ये माझ्या जिभेला खोटं बोलून माहिती नाही, हे ऐकायचं नाही, असं वागायचा प्रयत्न करायचा. हा झाला अनुभव चरित्राचा भाग. अशी 2 पद्धतीची चरित्र आहे. बाकीचा विषय त्याच्यातला सोडून द्या. भगवंताच्या गोकुळातल्या लीलांचा विचार केला तर बहुतांश लीला चरित्र भगवंतानी गोकुळामध्ये प्रकट केलेला आपल्याला दिसून येतो. भगवान प्रकट झाले, देवतांकरता प्रकट झाले, भगवान प्रकट झाले, सामान्य माणसांकरता प्रकट झाले, भगवान प्रकट झाले, जीवनमुक्त ज्ञानी महात्म्यांकरता प्रकट झाले, आणि भगवान प्रकट झाले स्वतःच्या आनंदाकरता प्रकट झाले. सगळीच प्रमाणे आपल्याला दिसून येतात. नृणाम निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवती प्रभो अव्ययस्य प्रमेयस्य निर्गुणस्य गुणात्मनः. भागवतामध्ये आले ना, नृणाम निःश्रेयसार्थाय, सगळ्यांच्या कल्याणाकरता भगवान प्रकट झाले. देवतांकरता भगवंताचं प्रकट अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपी. ब्रह्मदेव बोलतात दशमस्कंधामध्ये, अस्यापि देव वपुषो मद अनुग्रहस्य, माझ्यावर अनुग्रह करता यावा म्हणून भगवंताने ही वपू धारण केली. हे काय झालं? देवतांकरता भगवान प्रकट झाले. त्यानंतर तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थम कथम पश्य मैत्रिया. कुंती माता बोलते पहिल्या स्कंदामध्ये भगवंताच्या अवताराच्या संबंधात. तुम्ही कशा करता प्रकट झाला हे सांगताना कुंती माता बोलते, देव कशा करता तुम्ही प्रकट झाला ते यांच्या करता. तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थ, याच्या करता तो परमहंस मुनी अमलात्मन यांना भक्ती सांगावी आणि भक्ती करून दाखवावी, भक्तीचं ज्ञान द्यावं, याच्या करता तुम्ही प्रकट झाला हे सांगितलं. आता ते परमहंस कोण आहेत, मुनी कोण आहेत, अमलात्मन कोण आहेत, याचा विचार स्वतंत्र उपनिषदाच्या अंगाने जर बोलायचं झालं तर याज्ञवल्क्याने आपल्या पत्नीला उपदेश करत असताना आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्री असं म्हटलं ना. त्याच्यातलं श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो या 3 पदावरून त्याच्यातलं काय विद्यार्थ पद काय, तव्य प्रत्यय कशा करता वापरायचा वगैरे सोडून द्या. पण याच्याकरता ही जी 3 पदं वापरली आहेत त्या 3 पदावरून परमहंस मुनी अमलात्मन याचा विचार करतायत. काय आहे? श्रोतव्य नंतर मंतव्य निदिध्यासितव्य याची गरजच राहिली नाही. केवळ श्रवणाने ज्याचं भागलंय तो परमहंस. श्रवणानंतर ज्याला मनन करावं लागलंय तो मुनी, मनन करतो म्हणून. आणि श्रवणानंतर मनन करूनही त्याला पुन्हा निदिध्यासनाची गरज पडली आहे तो अमलात्मन आहे. असं या 3 पदावरून आपल्याला या 3 गोष्टीचा विचार करता येतो. तर यांच्या करता, या ब्रह्मज्ञानी महात्म्यांकरता म्हणून आपल्याला आपला अवतार झाला हे कुंती माता बोलली. हे सगळं दुसऱ्या करता. पण भगवान प्रकट झाले, प्रकट झाल्याबरोबर गोकुळामध्ये गेले. ते गोकुळामध्ये गेले ते स्वतःच्या आनंदाकरता गेले, इतरांकरता कुणाकरताही भगवान गेले नाही. त्याची पुन्हा आपल्याला संगती काय लावायची ती लावता येईल. भगवान श्रीकृष्णांचा अवतार अलौकिक अवतार आहे. रामकृष्ण प्रभूंचा, रामचंद्र प्रभूंचाही अवतार आहे, पण त्या अवतारापेक्षा या अवतारामध्ये थोडं वेगळे पण जास्त आहे. रामचंद्र प्रभू हे सत्वशीलता तिथं त्याची प्रबलता आहे. सत्व आपल्याकडे काय, आता हे किती सांगायचं बघा, विचार करा. भगवंताचं वर्णन करताना आपण भगवंताचे चिंतन सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः म्हणतो की नाही आपण. सच्चित आणि आनंद रूप याच्यात सद्रूपतेचा प्रादुर्भाव म्हणजे रामचंद्र प्रभू आहे. चिद्रूपता ही आकाराला आली तिथं कपिल महामुनी आहेत, दत्त महाप्रभू आहेत. आणि आनंद रूपता जिथं प्रकट झाली ते भगवान श्रीकृष्ण. असं ते सच्चित आनंद रूपानं आपल्याला ते तिन्ही लावून घेता येतं. रामचंद्र प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण दोन्ही मान्य, दोन्ही एकच परमात्मा आहे.
पण दोन्ही अवतारामध्ये विलक्षण अंतर आहे, विलक्षण अंतर. काय काय सांगू मी तुम्हाला. रामचंद्र प्रभू दुपारी 12 वाजता अवताराला आले, हे रात्री आहे. रामचंद्र प्रभू राजवाड्यात आले, हे तुरुंगात आले. रामचंद्र प्रभू अवताराला आले तेव्हा निळे होते, हे अवताराला आले तेव्हा काळे. बघा, विचार करा, काळ्या रंगाचं एक वैशिष्ट्य आहे. काळा रंग फार विलक्षण आहे. काळ्या रंगाचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही एखादं सुंदर चित्र काढा आणि सुंदर, जगाने कौतुक करावं असं सुंदर चित्र काढा आणि चित्र काढून झाल्यावर त्याच्यावर काळा रंग असा होता, काय होतं? चित्र दिसत नाही. दुसऱ्या रंगाला वर येऊ न देणे हे काळ्या रंगाचं वैशिष्ट्य. एवढंच आहे, बाकी काही नाही. त्यामुळे रामायणामध्ये भरतालाही तेवढंच महत्व आहे, लक्ष्मणालाही तेवढंच महत्व आहे, उर्मिलेच्या त्यागालाही तेवढंच महत्व आहे, रावणालाही तेवढंच महत्व आहे, कुंभकर्णालाही तेवढंच आहे, विभीषणाच्या शरणागतीलाही तेवढंच महत्व आहे. आणि काकणभर जास्तच असेल रामचंद्र प्रभूंपेक्षा, पण मारुती रायाला महत्व आहे का नाही? या सगळ्यांना रामचंद्र प्रभूंनी आपल्या बरोबर वर आणलंय. पण भागवत आणि महाभारतात तसं नाही, दुसऱ्याला वरच येऊ दिलं. जिथं आहे तिथं मी, काळ्या रंगाचं वैशिष्ट्यच ते दुसऱ्याला वरच येऊ देत नाही. ठाईचाची काळा अनादि बहु काळा, म्हणून वेदा चाळा लावी लागे माहिती. ज्ञानोबा बोलतातच आहे. भगवान अवताराला आले काळ्या रंगाचे. रामचंद्र प्रभू अवताराला आले, एकाच आई बापाचे म्हणवले गेले. हे दोन दोन आई बापाचे म्हणवले गेले. रामचंद्र प्रभू अवताराला आले, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी व्रत धारण करून राहिली. इथं एक वचनी नाही, एक बाणी नाही, आणि पुढचं बोलायचं कारणच नाही. काहीच ठेवलं नाही, काहीच ठेवलं नाही. आता किती फरक सांगू मी तुम्हाला, किती फरक सांगू. शेवटचा फरक सांगतो. रामचंद्र प्रभूं भगवान श्रीकृष्णांमधलं महत्वाचं अंतर एवढंच आहे. रामचंद्र प्रभूंसारखं वागणं सगळ्यांना शक्य आहे, पण कोणी तसं वागत नाही. आणि कृष्णासारखं वागणं कुणालाच शक्य नाही, पण सगळ्याची मरमर तिथं आहे. आता ह्याच्यापेक्षा मोठा फरक आता सांगत, विचार करून बघा. भगवान श्रीकृष्णांचं सगळंच वेगळं. भगवान श्रीकृष्ण अवताराला आले. अवताराला आल्यानंतर पहिल्यांदा वसुदेवाच्या हृदयात अवताराला आले. हृदयातले भगवान वैदिविद्येद्वारे, सगळी कथा आपल्याला माहिती आहे. पृथ्वीला पापाचं ओझं झालं, ती गेली. ब्रह्मदेवाने ते समजावून घेतलं, भगवंताला पर्यंत पोहोचवलं. भगवंताने आकाशवाणीनं मी येईल म्हणून सांगितलं. त्या पृथ्वीला कशाचं ओझं होतं वगैरे वगैरे भाग सोडून द्या. परंतु तुकोबारांनी म्हटले, काही नित्यनेमा वेण, अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण, भार वाये तो वृषभ, त्याचा होय भूमिभार. त्याचा भूमीला भार होत असतो. तो भार झाला. ते ब्रह्मदेवाला ती आकाशवाणी ऐकू आली. त्यांनी गायीच्या रूपात गेलेल्या पृथ्वीला आश्वस्त केलं. ती परत आली. भगवंताचा अवतार होणार, मग त्याच्याकरता भगवंताने वसुदेव देवकीचं लग्न लावलं वगैरे वगैरे, हे सगळं झालं. भगवान अवताराला आले. श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 वाजता निशिथ काळामध्ये, बुधवारचा दिवस, रोहिणी नक्षत्रावर भगवान पहिल्यांदा वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले. हृदयातले भगवान वैदिविद्येद्वारे देवकीच्या गर्भात टाकले गेले. गर्भातून भगवंताचं प्राकट्य झालं. अयोनी संभव नोहे काही श्रमे, नामयाचा स्वामी प्रकटला, असं नामदेव यांनी बोलून दाखवलं. भगवंताचं प्राकट्य झालं. अत्यंत आनंद वाटला. वसुदेव देवकी दोघांनाही बरं वाटलं. पहिल्यांदा चतुर्भुज प्रकट झाले होते. दोघांनी प्रार्थना केली, असं नको, आम्हाला वात्सल्य सुख भोगायचंय, तर वात्सल्याकरता बालक रूपामध्ये या. भगवान परत गुप्त झाले, परत प्रकट झाले. सकीर्त्यमान हा शीघ्रमेव आविर्भवती, या नियमाप्रमाणे लगेच प्रकट झाले. बालकाचं रूप बघितल्याबरोबर वसुदेवानी मिठी मारली, आलिंगन दिलं. देवकी म्हणते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जणी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल. काय रचना आहे संतांच्या वचनांची, तुम्ही चिंतन करून पहा. पहिल्यांदा चतुर्भुज प्रकट झाले, नंतर विनंतीवरून बालकाचं रूप घेऊन प्रकट झाले. आता बालकाचं रूप घेऊन प्रकट झालेले हेच आधी प्रकट झालेले चतुर्भुज भगवान आहेत. हे वसुदेव देवकीला कळत नव्हतं का? कळत होतं, पण ते कळत होतं. आणि यांना जर आपण परमात्मा आहोत हे कळालं, तर ज्ञानानं वात्सल्य तिरोहित होत असतं. ज्ञानानं वात्सल्य झाकलं जातं. ते झाकलं जाऊ नये याच्याकरता ते ज्ञान काढून घेतलं पाहिजे ना, काढून घेतलं पाहिजे, ज्ञान काढून घेतलं पाहिजे. तिथं वात्सल्य स्थापित केलं पाहिजे. म्हणून भगवंताने वसुदेवाला काय बुद्धी दिली, त्यांनी पटकन भगवंताला आलिंगन दिलं. म्हणून देवकी काय म्हणते, सोडा सोडा मिठी. मिठी मारल्यामुळे काय झालं, हृदय एक झाले. ये हृदयीचे ते हृदय घातले. भगवंताने काय केलं, त्यांच्या हृदयातलं ज्ञान काढून घेतलं आणि त्यांना वात्सल्य देऊन टाकलं. वात्सल्य देऊन टाकल्यामुळे परिणाम संतांच्या शब्दरचनेवर कसा झाला, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा, कुणाला,
जगजेठी. पहिल्या चरणामध्ये हा जगजेठी आहे हे देवकीला कळत होतं, पण ते आलिंगन दिल्याचा परिणाम जे वात्सल्य दिलं गेलं, ज्ञान काढून घेतलं गेलं, त्याच्यामध्ये त्या देवकीने लगेच शब्द प्रयोग बदलला. झणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. जगजेठी असणाराच बाळ झालाय, पण पहिल्या चरणातला जगजेठी आणि दुसऱ्या चरणाच्या मध्ये दिलेली मिठी, त्या मिठीतून निर्माण झालेलं वात्सल्य, त्या वात्सल्यातून जगजेठीपणाचं ज्ञान गेलंय आणि माझं बाळ हे वात्सल्य निर्माण झालं. विठ्ठला विठ्ठला.